पाय तर पडायलाच पाहिजे हिच्या. थांबा. एवढ्या वेळेला धडकलो नाही तुम्हासनी. आई शपथ तुमची कवटी टन काय बरं काय. तुमची मऊ आहे का? काय माहित आता खोलल्यावर कळेल. तुम्ही ना काही बोलत असता आणि काही करत असता, पण थँक्यू. तुमच्यामुळे मी हे करते. म्हणजे मी अशी कधी निर्जीव वस्तूशी बोलले वगैरे नसते, यात काही लॉजिक नाही ना. तुम्ही मात्र मनाला येईल ते करता आणि बोलता, आणि तुमच्या नादी लागून मी पण. ओ नादी बिदी लागून म्हणू नका. कमल रावासने आवडायचं नाही ते. कमलचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण ती होत असतो. विश्वास असलेला माणूस बी कवा कवा एकदम प्रेमापोटी ते काय म्हणत पॉझिटिव्ह होतोय तो. पण ते फक्त विश्वासच दाखवतात. चांगला आहे चांगला आहे. राहू दे. सांगू काय एक सांगू काय. हा सांगा ना. राहू दे नाही तर राहू दे जाऊ दे. तुम्ही आणि म्हणणार आहे ना सारखं. अहो सांगा. अहो सांगा. मनापासून सांगतो एकदम फ्रँक. तुम्ही खरंच लय भारी यायचा. तुम्ही पण. आता काय भेटणार नाही ना आपण परत आता. का असं? भेटू की त्याला काय. नाही म्हणजे असं नाही भेटणार. असं नकोच भेटायला. हा हा हा. नोकरी करणार ना व. हो अर्थात. आपल्या शाळेत. हो मग करणार ना. फक्त मिस अक्षरा म्हणून नाही, मिसेस अक्षरा म्हणून. आता जे काय झालं ना ते वाईट झालं. पण खरं सांगू काय त्याच्यामुळे तुम्ही मला अजून डीप मध्ये कळल्या. तुम्ही पण कळालात मला. तुम्ही हळवे आहात, सेन्सिबल आहात, इंटेलिजंट आहात. अहो खरंच. खरंच. पण फक्त तुम्ही शिकायला हवं होतं. त्यानं काय झालं असतं. खूप काही झालं असतं. म्हणजे प्रगती झाली असती. एक विचारू काय. विचारा ना. आणि हा सॉरी 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 मी मगाशी तुमच्या बोलण्यातल्या चुका काढल्या. मला तुम्हाला शहाणपणा नव्हता शिकवायचा. म्हणजे तुम्हाला करेक्ट करावं असं वाटलं मला. मी शिक्षिका आहे ना त्यामुळे होतच ते. तुम्हाला राग आला असेल तर सॉरी. हा नाही 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 म्हणजे तुम्ही चुकीचा एखादा शब्द उच्चाराल कोणासमोर मग ते तुम्हाला हसतील. तसं होऊ नये म्हणून मी करेक्ट करण्याचा प्रयत्न केला. पण खरंच तुम्ही वेडे आहात. म्हणजे भाषा ही कम्युनिकेशन साठी असते, पण तुम्हाला भाषेची गरजच नाहीये. तुम्ही निर्जीव वस्तूशी कनेक्ट होता, तिच्यावर प्रेम करता. तुमच्या इतका वेडा माणूस मी आजपर्यंत कधीच पाहिला नाही. खरंच. तुम्ही ते सायकलशी जे बोलत होतात ना ते खरंच खूप क्यूट वाटलं मला. किती छान ट्रीट करता तुम्ही. थँक्यू. कशाबद्दल. सगळ्यासाठी. ऐका की एक विचारतो की. हो विचारा. ते मगापासून राहत आहे. बघा मी तुम्हाला माझ्या मनातलं सगळं सांगितलं. त्याचं तुम्हाला वाईट वाटलं असेल पण आहे ना. नाही नाही तसं काही नाही. आणि तुम्ही पण त्याचं जास्त टेन्शन घेऊ नका. नाही मी टेन्शन घेत नाही. मी काय लगेच जीव बिव द्यायला जाणार नाही. तेवढं डोसकं ताळ्यावर आहे माझं. नाही नाही तसं माझ्या डोक्यात पण आलं नव्हतं. हो तुम्ही असं का म्हणालात. नाही तसं नाही. पण विषय कसा आहे माहिती आहे काय. विषय कसा आहे माहिती आहे काय. बेटर. हा बेटर. विषय असा आहे माझा की आता तुमचं लग्न ठरलंय म्हणल्यावर तुम्ही एकदम सगळं. गाडी आहे का ती. थांबा इकडे. आता तुमचं लग्न ठरलंय म्हणल्यावर सगळं एकदम तोडून टाकू नका. आणि मैत्री राहील काय एवढंच विचारायचं होतं. थांबा 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 प्लीज 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 थांबा प्लीज.
अहो कळतं का नाही तुम्हाला? मरायला काय माझीच गाडी सापडली का? सॉरी सॉरी, आम्हाला प्लीज लिफ्ट द्या ना प्लीज. लिफ्ट काय देत नाही आपण? अहो दादा प्लीज, आम्ही खूप रात्रभर भटकतोय, आम्हाला काहीच नाही मिळालं वाहन दादा प्लीज. अहो मग मी काय करू? लिफ्ट नाही देणार म्हणजे नाही देणार. हो आम्ही खूप संकटात आहोत दादा, प्लीज आम्ही घरापर्यंत सोडा ना आम्हाला प्लीज अहो प्लीज. नाही म्हटलेलं कळत नाही का तुम्हाला? हा दादा प्लीज ना, तुमची बहीण असते तर तुम्ही मदत केली असते ना. प्लीज दादा प्लीज मदत करा. आम्ही बरं ठीक आहे चला. थँक्यू थँक्यू. अधिपती चला चला लवकर या 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 चला चला चला. अहो काय अहो काय झालं? ही सायकल आहे आमची, तेवढी वर इथं टाकूया कॅरियरवर. नाही म्हणू नका, नाही म्हणू नका. या दादा प्लीज. या 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 सावकार, लागेल तुमच्या डोक्याला. काय रे? याचे काय रे लोकेशन? वय सरकार. आज जर अधिपती गावले नाहीत ना तर तुझी काही खैर नाही. नाही सरकार, इथंच मॅडमना कोंडून ठेवलं होतं त्यांनी. ये टोन घ्या नो. जी सरकार. बघत काय उभं राहिलात? जा बघा गाडीत कुणी आहे का. जी सरकार. टायर पण पंक्चर आहे. दाखलं सरकार कुठे गेलं असतील? इथं तर दिसत नाहीये. चल थोरल्या सरकारना सांगू. चल चल लवकर. काय गाडीमध्ये कोणीच नाहीये. गाडी आपली आहे? हो, दाखल्या सरकारांचीच गाडी आहे. बसा बसा. थांबा जरा. दादा तुम्हाला पत्ता कळला ना? हो कळाला. हा आम्हाला प्लीज लवकर घरी पोहोचवा ना. हो ठीक. आणि थँक्यू सो मच. चला. दार तोडून बाहेर पडला वाटतं अधिपती. बहुतेक त्यांनी सोडवलं असेल त्यांना. आपण आळून ते गेलेत. म्हणजे चुकामुक झाली वाटतं. सरकार नीट पोहोचले असतील ना घरी? फोन करूया का दाखल्या सरकारांना? एक मिनिट. नेटवर्क पण नाही. माझं पण नाहीये. म्हणून फोन लागत नव्हता इथं. अधिपती काय झालं? तुम्ही गप्प का झाला? नाही काय नाही. तुमची तब्येत ठीक नाहीये का? नाही नाही असं काय नाही. मला असं वाटतं तुम्ही दवाखान्यात जाऊन या, MRI वगैरे करून घ्या.
का? हो तुमच्या डोक्याला मार लागलाय. अहो नाही हो, काय झालं नाही. आता हे काय, मी मगातरनं बोलतोय ना तुमच्या संग. हो पण इंटरनल काही इंजुरी वगैरे झाली का आपल्याला बघायला पाहिजे ना. तुम्ही दवाखान्यात जाऊन या. माझं सोडा हो मास्तरीन बाई. हो असं कसं, तुम्ही एवढं केलंय माझ्यासाठी. वाटलं म्हणून केलं. हो पण तरी दवाखान्यात जा तुम्ही, ठीक आहे? आणि काय रिपोर्ट्स येतात ते मला कळवा. मॅडम लोकेशन जवळ आलंय, 5-10 मिनिटात पोहोचू आपण. म्हणजे आता आपला एकत्र प्रवास संपला आता. अधिपती तुम्ही घरी या माझ्या. नाही नाही नको, आता नको. तुम्ही आईला फोन केला का तुमच्या? अहो आपले फोन कुठे चालू आहेत? फोन तर करायचं. दादा तुमचा फोन देता काय जरा, मला एक फोन करायचा आहे. हा ठीक आहे. आई साहेबांचा फोन का लागत नाही मला कळत नाही. मॅडम आता इथनं जायचं कसं? हा दादा आता येईल तो राईट घ्या आणि मग कॉर्नर वरून लेफ्ट. दादा थँक्यू हा, तुमचे खूप उपकार झाले माझ्यावर. तुमच्यामुळे मी वेळेत घरी पोचते. आज लग्न आहे माझं. माझे आई बाबा घरचे सगळेच वाट बघत असतील. थँक्यू. आणि लग्नाला थांबा बर का, जेवूनच जा. अगदी देवासारखे धावून आलात तुम्ही माझ्या मदतीला. बाई 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 बाई, काही बोलू नका. आता तर अगदी कहर झाला. अहो सकाळ झाली तरी मुलीचा पत्ता नाही. माझी मुलगी अशी वाढाव असती ना तर घरात डांबून ठेवली असती तिला मी. ही अजून पुतूर आली नाही म्हणजे हे लग्न मोडल्यातच जमाय. आता पाहुण्याची सांगू, पोरगी रात्री पळून गेली. आता हे लग्न होऊ शकत नाही. लोक तोंडात शेण घालतील, शेण. बाबा तुम्ही प्लीज शांत व्हा. अरे आत्ता पुतूर तुझ्यामुळे शांत होतो आम्ही. जयदेवराव आता तुमच्या तोंडानच पाहुण्याची सांगा, मराव आमची पोरगी गायब झाली. आता हे लग्न होऊ शकत नाही. आजच नाही, कधीच होणार नाही हे लग्न. हो चला आवरावरी करा. ते सोनं नाणं कुठे ठेवलं होतं बघा, घ्या ते नीट बरोबर. होय आई. जयदेवराव लग्न लावायला मुहूर्त बघितला होता. आता लग्न मोडाला पण मुहूर्त पाहिजे का तुम्हासने? हे घ्या. सुट्टे राहू दे दादा, राहू दे तुमच्याकडे. आणि गाडी इथे साईडला लावा आणि जेवल्याशिवाय जाऊ नका प्लीज. हा ठीक आहे ताई. या ना. नको. असं काय? अहो खरंच नको. नाही नाही असं नाही सोडणार मी तुम्हाला. या. नाही नाही मला घरला पोचलं पाहिजे. अहो घरी जा तुम्ही, मी अडवणार नाही तुम्हाला. पण माझ्या आई बाबांना तरी भेटा ना, त्यांनाही संधी द्या तुम्हाला थँक्यू म्हणण्याची. नंतर. नाही नंतर नाही, आत्ताच. तुम्हाला शपथ आहे माझी. शपथ बिप्ता घालू नका हो, विश्वास नाही माझा. पाहुणे मंडळी, तुम्ही सगळी येळा तेळ काढून अगत्यानं आलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. पण आमच्याकडे एक प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम आता वधूचे वडील जयदेवराव सांगतील तुम्हाला, कारण प्रॉब्लेम त्यांचाच आहे. मुहूर्ताला अजून तासभर हाय. पर जयदेवराव बोला. माझी मुलगी हाडाची शिक्षिका आहे. तिचं तिच्या शाळेवर
शाळेतल्या विद्यार्थ्यांवर अतोनात प्रेम आहे. तिच्या शाळेतल्या एका विद्यार्थ्याचा अपघात झाला असं तिला फोन आला आणि ती घाबरली. माझी मुलगी ताई अक्षरा ग कुठे होतीस तू आणि फोन का बंद येतोय तुझा? अक्षुबाळा काही झालं तर नाही ना तुला? अधिपती तुम्ही हो हो मी सांगते, मी सगळं सांगते. आई मला किडनॅप. अक्षरा अगं आता काही बोलू नकोस, पाहुणे आहेत दारात. ताई तू ठीक आहेस ना? हो हो मी ठीक आहे. मला काही झालं नाहीये. ह्यांच्यामुळे अधिपतींमुळे मला काही नाही झालंय. म्हणजे ते सगळं जाऊ दे, पण तू गेली कुठे होतीस? अगं आई अधिपती आले नसते ना तर मला माहित नाही काय झालं असतं. ह्यांनी वाचवलं मला. अक्षरा अगं एकदा सांगितलं ना की आता काहीच बोलू नकोस. सगळे बघतायत आपल्याकडे. तू एक काम कर, जा आज जा आणि तयार हो लवकर. अहो जावई बापू पण तिला अहो काकू दिसते ना ती समोर, सेफ आहे ना. आपण बोलू या विषयावर मग नंतर, खूप वेळ आहे आपल्याकडे. अक्षरा तू आज जा आणि तयार हो. हो इरा तिला आत घेऊन जा. हो. आई बाबा अक्षरा आली. दिसली आम्हाच नाही. ते मुहूर्त आहे. काकू चला तयारीला लागू. हो हो तयार अहो अण्णा तेव्हा मुंडावळ्या कुठे आहेत? काका सर अधिपती तुम्ही थांबा हा. मी तयार होऊन येते लगेचच. हा मला सगळ्यांसमोर सांगायचंय, त्यामुळे तुम्ही प्लीज थांबा. तुम्ही पहिले जावा, तुम्ही तयार व्हा जावा. हो मी जाते पण अधिपतीराव प्लीज थांबा. विद्या जरा पाणी आण ना. हो हो आणते. जाऊ दे ताई चल आपण जाऊया. ठीक आहे. अधिपतीराव बसा ना, बस. नाही नाही नको. ऐका की बाबा, मला तुमचा फोन देता का जरा? मला एक फोन करायचा. हो देतो ना. हे घ्या. हां थँक्यू. हा फोन का लागणं झालाय आमच्या आई साहेबांनी. अधिपती कुठे आहे? तेच कळेना झालंय मला. आई गेली आहे त्यासनी आणाय. अगं पण त्यांना बाहेर कुणी सोडलं? त्यासनी खबर लागली असेल का मास्तरनीला उचललंय का लगेच गेले असतील तिला वाचवाय. त्या बजाच्या नादीच लागायनं होतं. एक काम धड जमत नाही त्याला. मूर्ख. अय तुला अक्कल बिक्कल हाय का नाही? तुला माहिती होतं ना व अधिपतीचं लगीन आहे म्हणून, तर तू अधिपतीलाच गायब केलंस वे. अरे अधिपतीचं लगीन आहे म्हणून तर केलं ना हे समजा. तुला कळतं का नाही अधिपती कुठे आहे? हो मॅडम उगा माझ्यावर वरडू नका. वरडू नका तर काय करू? आरती करू? अरे तुला समजा माहिती होतं माझ्या लेकीचं लगीन आहे अधिपतीशी. हे मला नका तुमच्या बाच्याला सांगा. म्हणजे म्हणजे काय म्हणजे? त्या अक्षरा दिसली की आला तिच्या माग माग लगेच. ए तुझी काय लायकी र? मस्ती आली का काय तुला? माझी मेहरबानी म्हणून पोलिसांच्या तावडीतनं सुटलायस तू, माहित आहे ना व? हमारी बिल्ली हमी कुछ म्याव काय? तू भेट र, तुला बराबर बघते म्या. ओ मॅडम माझी काही चूक नाहीये. उगत माझ्यावर काऊ नका तुम्ही. तुमच्या बाच्याला गायब नाही केलं.
तुमचा भाचत तिकडं आला मध्ये मध्ये नाक खुपसायला. म्हणजे मॅडम मी माझं काम परफेक्ट केलं होतं, तुमचा भाचाच मध्ये उपटला आणि हा फक्त मध्ये येत नाही, आला की फार होलसेल मध्ये हाणतो. बरं झालं मी पळालो, नाही तर श्राद्ध असतं माझं. जास्त ट्यूट्यू करायची नाही सर. अधिपती कुठं आहे तिथंच. आत्ताच्या आत्ता मला लोकेशन पाठव. हा पाठवतो. आणि हे बघ, तू जरा गायब हो. तुला जर पोलिसांनी उचलला तर मी सरळ हात वर करीन ना, सांगून ठेवायला. कळलं काय? आणि अधिपतींमुळे माझा जीव आणि अब्रू दोन्ही वाचले. विनयनी त्यांना सांगितलं आणि बिचारे सगळं सोडून धावत आले लगेच. बजरंगनी आम्हाला कोंडलं होतं, मग आम्हाला सायकल मिळाली आणि रात्रभर प्रवास करत आम्ही हायवे पर्यंत आलो कसे बसे. आणि मग गाडी मिळाली कशी बशी आलो परत. आई सॉरी, मी तुझं ऐकायला हवं होतं, माझं चुकलं. नाही ग बेटा, तू सुखरूप घरी आली आहेस आणि तेही मुहूर्ताच्या आधी. हेच आमच्यासाठी खूप आहे अक्षरा. त्या अधिपतींचे उपकार मी कधीच विसरणार नाही. मी पण नाही. कुणीकडे गेले रे आई साहेब? फोन बी लागण झालाय. हे घे, अधिपतींना दे आणि त्यांना थांबायला सांग. तुझं ऐकलं नाही तर बाबांना त्यांना थांबायला सांग. इरा तुझी जबाबदारी हा, हे नीट कर. अगं ताई डोंट वरी, करते मी सगळं.